त्या निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आल्याचं बघायला मिळतोय. सर्वच पक्षाचे जे कॅन्डिडेट आहेत ते घरोघरी जाऊन प्रचार हे करताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. माझ्यासोबत शिवसेनेचे सगळे जे उमेदवार आहेत, एकीकडे सोशल मीडिया असेल किंवा सभा असतील, अशा माध्यमातून सुद्धा प्रचार हे सुरू आहे. आपण हे डोर टू डाऊन म्हणजे डोर जाऊन प्रचार करताय. काय एकूणच संकल्पना आहे प्रचार? खरं तर आता इलेक्शन लागले म्हणून आम्ही डोर टू डोर फिरतोय असा नवीन काही विषय नाही. आम्ही दरवर्षी ज्यावर्षी नवीन वर्ष चालू होतो त्यावेळेस पहिल्या हप्त्यापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि दिनदर्शिका कॅलेंडर ते देण्यासाठी येत असतो. उलट आज यावर्षी एक सुदैवाने दोन्ही गोष्टींचं माध्यम आलं. एक तर नवीन वर्ष आलं आणि दुसरं इलेक्शन देखील 15 तारखेला आहे. त्यामुळे आमची जी नाल आहे ती जनतेशी फेस टू फेस वन टू वन आहे. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार तर करतोय. आम्ही मानतो की सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म चांगलं आहे प्रचाराचं. त्या बाबतीत माझं दुमत नाही, आमच्या पार्टीचंही नाही. परंतु आमची जी नाल आहे शिवसेनाची, एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही काम आहे, जे कार्य आहे ते ग्राउंड टू ग्राउंड म्हणजे फील्डवर जाऊन त्या ठिकाणी काम करण्याचा संकल्प शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व शिवसैनिक आम्ही देखील सातत्याने गेले 8 वर्षापासून 10 वर्षापासून असंच कार्य करतोय. भाजपने आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक महापालिका मिळवण्यासाठी मोठी ताकद लावलेली आहे. आपण कशा पद्धतीने त्यांना सामोरे जात आहे? या ठिकाणी आपण जे सांगतात ते बरोबर आहे. BJPने अतिशय कंबर कसलेली आहे. परंतु एवढंच सांगेल, त्याच्यावर जास्त स्पष्टीकरण देणं योग्य नाही. त्र्यंबकचा रिझल्ट आपण बघितला आहे. त्र्यंबकपेक्षा उत्कृष्ट रिझल्ट नाशिकचा लागल्याशिवाय राहणार नाही. पुढचा दिवस हा शिवसेनेचा असणार आहे, शिंदे साहेबांचा असणार आहे, याच्यात दुमत नाही. तर आपल्यासोबत महिला उमेदवार पण आहेत. ताई, एकीकडे भाजपने अनेक जे युवा मोर्चाचे म्हणजे प्रामुख्याने जे तरुण किंवा एकूणच जे युवक हे भाजपमध्ये काम करत होते त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. पण शिवसेनेने खूप मोठ्या प्रमाणात जे युवकांना संधी दिलेली. शिवसेना आणि शिवसैनिक हा तळागाळातल्या मराठी माणसासाठी काम करणारी संघटना आहे. एक कार्यकर्ता जो पक्षासाठी काम करत असतो आणि त्याची समाजसेवा जी आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ही सेवा करत असताना निश्चितच तो कार्यकर्ता जिथे जिथे त्या नागरिकांना वाटतं की आमच्यासाठी काम करणारा झटणारा व्यक्ती, मुलगा असेल, भाऊ असेल, कोणाची सून असेल, ही जर लोकप्रतिनिधी झाली तर निश्चित चांगलं काम करू शकेल. या भावनेने आजपर्यंत त्या युवा वर्गाने काम केलं. वेळेवर ती जी काही पळवापळवी झाली तर निश्चितच आत्तापर्यंत सर्वसामान्य व्यक्तीला, मराठी माणसाला न्याय देणारी संघटना शिवसेना यांच्या पाठीमागे उभी राहिली. याचं उदाहरणच आमच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये अमोल भाऊ पाटील, ज्यांचे वडील गेल्या 35 वर्षापासून भाजपचे पदाधिकारी होते. ज्यावेळेस या नवीन नाशिकमध्ये कोणी सुद्धा नव्हतं, त्यावेळेसपासून आदरणीय आमचे पाटील या BJPचा झेंडा घेऊन समाजसेवा करत होते. त्याचसोबत माजी नगरसेविका शीतलताई भामरे यांना सुद्धा आम्ही शिवसेनेने वेळेवर एबी दिला आणि आज दोघंही जण आमच्याबरोबर धडाडीने प्रचार करत आहे. अनेक अभिमानाने आणि आनंदाने आणि कॉन्फिडन्सने सांगते की आम्ही चारही जण या धनुष्यबाणाच्या निशाणीवर प्रचंड मताने निवडून येणार आहोत. एकीकडे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, अशा माध्यमातून सुद्धा प्रचार मोठ्या प्रमाणात केला जातोय. पण आपण गेल्या 2-3 दिवसांपासून डोर टू डोर प्रचार करताय. किती फरक वाढतो? खरं तर आम्ही जनतेमध्ये राहणारे आहोत, म्हणून जनता आम्हाला खूप रिस्पॉन्स देते. कारण जनतेला माहिती आहे हे काम करणारे सगळे उमेदवार आहे. जनतेमध्ये आमचं प्रत्येक ठिकाणी नाव गाव असल्यामुळे जनता आम्हाला support करते. आणि आज एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे काही तडा येणार नाही. पब्लिकचा आणि जनतेचा आम्ही होण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला गॅरंटी आहे, विश्वास आहे की हे जनता आमच्या पदरात नक्कीच हे मतदान टाकेल. आणखीन एक युवा उमेदवार आहेत आपल्यासोबत, अमोल पाटील. आपण अनेक वर्ष भाजपमध्ये होता. भाजपमध्ये प्रामुख्याने जे युवकांना संधी देण्यात आलेली नाहीये, अशा पद्धतीचा आरोप होतोय. 100% आमच्यासारखे मी गेलो 2006 पासून भारतीय जनता युवा मोर्चाचं काम करत होतो. मला शेवटच्या दिवसापर्यंत 12 वाजेपर्यंत सांगण्यात आलं आपल्याला एबी फॉर्म येईल, मिळेल, तिकीट मिळेल. परंतु नंतरच्या काळात काय मारामाऱ्या झाल्या, काय भानगडी झाल्या, एबी फॉर्म पळवले गेले, जवळच्या लोकांना दिले गेले, जे निष्ठावान कार्यकर्ते होते यांना डावललं गेलं. हे सर्व माध्यमांमध्ये आपण सर्वांनी बघितलं, सर्व नाशिककरांनी बघितलं. पण नाशिकच्या जनतेने एक ठरवले आता, जे काही
भारतीय जनता पार्टीने गृहीत धरले असं की BJPने एखादी दगड जरी दिला तर तो निवडून लोक देतील अशा या भूमिकेत भारतीय जनता पार्टी होती. परंतु आता नाशिकची जनता सुज्ञ झाली आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेचे शिंदे गटाचे एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं नाशिक शहरामध्ये सर्वीकडे धनुष्यबाण आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीचा प्रचार हे नाशिकमध्ये होतोय. एकीकडे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, अशाही माध्यमातून प्रचार केला जातोय. पण हे शिवसेनेचे सगळे कॅन्डिडेट आहेत, हे गेल्या 2-3 दिवसांपासून डोर टू डोर प्रचार करतायत आणि चांगला प्रतिसाद मिळतोय. अशा पद्धतीची प्रतिक्रिया हे सगळे जे आहेत उमेदवार देताना बघायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोठूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.